हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल घटकावरील PYQs वर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये तलाठी आणि वनरक्षक भरतीला मागच्या वर्षी आलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचा सविस्तर स्पष्टीकरणासहित आपण अभ्यास करूयात. मागील 3 ते 4 व्हिडिओजमध्ये आर्टिकल घटकाचा आपण सविस्तर अभ्यास केलो, तर आता याच घटकावर आधारित कसे प्रश्न येतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी विजन अकॅडमी किनवट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही त्याला लाईक करा. तर सुरुवात करूया आजच्या या पहिल्या घटकाला. पहा, पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे. वनरक्षक भरती 2023 ला आलेला प्रश्न आहे की इथं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे. सिलाज वॉज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. आता ऑनेस्ट शब्द आहे. आता हा जो वर्ड आहे ऑनेस्ट, याची बिगिनिंग कॉन्सनंट न झाली पण उच्चार मात्र ऑनेस्ट असा होतो. ऑनेस्ट म्हणजेच याचं जे साऊंड आहे, साऊंड कसं आहे, वॉवेल साऊंड आहे. कोणतं साऊंड आहे? वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड जर असेल म्हणजे स्वरासारखा उच्चार असेल, बिगिनिंग भलेही कॉन्सनंट न होत असेल, त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल कोणता वापरायचा आहे? अँड वापरायचा आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे? हा करेक्ट आहे. म्हणजेच आर्टिकलचा वापर करताना AEIOU सोबत त्याचा उच्चारही लक्षात ठेवावा लागेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट जे क्वेश्चन आहे पहा, काय म्हणलेलं आहे. योग्य ठिकाणी आपल्याला आर्टिकल फिल करायचं आहे रिकाम्या जागी. इथं वन डे डॅश डॅश ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग ए बाथ इन द रिव्हर. तर इथं ओल्ड हा जो वर्ड आहे हा कॉमन आहे, बिगिनिंग ओने झालेली आहे आणि त्याचबरोबर याचं जे साऊंड आहे, साऊंड सुद्धा वॉवेल साऊंड आहे. म्हणून इथं आपल्याला कोणता आर्टिकल घ्यायचा आहे? इथं अन आर्टिकल घ्यायचा आहे, हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द भरायचा आहे. रिया गॉट डॅश डॅश सेकंड प्राइज इन द कॉम्पिटिशन. राईट. तर इथं आपल्याला द फर्स्ट, द सेकंड हे जे ऑर्डिनल्स नंबर्स असतात, त्या ऑर्डिनल्स नंबरच्या वेळेस आपल्याला इथं आर्टिकल म्हणून कोणता वापरावा लागेल? इथं द आर्टिकल वापरायचा आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट जे क्वेश्चन आहे याच्या चौथा जो क्वेश्चन आहे, इथे आपल्याला काय करायचं? रिकाम्या जागी योग्य तो आर्टिकल घ्यायचा आहे. देर वॉज डॅश बिग जंगल फुल ऑफ मंकीज. इथं पहा, जंगल विषयी माहिती सांगत आहे. सिंपल आणि कॉमन इन्फॉर्मेशन आहे आणि याची बिगिनिंग सुद्धा बी ने झालेली आहे. साऊंड सुद्धा कॉन्सनंट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे ए आर्टिकल, हा इथं काय आहे? करेक्ट आहे. तर आर्टिकल्स आपले 3 आहेत, ए अँड द. इथं प्रॉपर जो फिल होणारा आर्टिकल मात्र कोणता आहे? ए आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, वनरक्षक भरती 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा, द व्हिडिओ शोज. आता व्हिडिओज विषयी माहिती सांगत आहे. पर्टिक्युलर कोणाचे होते? तर इथं डॅश दलाई लामा सीटेड इन फ्रंट ऑफ लार्ज ऑडियन्स. तर इथं आर्टिकल लागतोय कोणतं? द आर्टिकल लागतोय. द व्हिडिओ शोज द दलाई लामा. आता स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे. आता प्रॉपर नाउनच्या अगोदर वापरत नाहीत, परंतु इथे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असल्यामुळे इथं वापरलेलं आहे. अँड सीटेड इन फ्रंट ऑफ ए लार्ज ऑडियन्स. ए लार्ज हा शब्द इथं वापरावा लागेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे? इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं वनरक्षक भरती 2023 ला आलेला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं आर्टिकल फिल करायचा आहे योग्य तो. तर इथं पहा, अजय बांगा बिकेम डॅश फर्स्ट एव्हर इंडियन अमेरिकन टू हेड वर्ल्ड बँक. क्रमवाचक संख्या आहे. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड वापरतो, तिथं आर्टिकल म्हणून द घ्यायचा आहे. आणि वर्ल्ड बँक इथं सुद्धा आपल्याला काय वापरायचं? द वापरायचं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 काय आहे? करेक्ट आहे. हे जे इन्फॉर्मेशन आहे, दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार, क्रमवाचक संख्येनुसार आपल्याला आर्टिकल इथं डेफिनेट आर्टिकल लागतोय. त्याच्यानंतर पहा, डॅश ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द ऍक्टर फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू सिनेमा. ऑनररी डिग्री विषयी आहे. आता याची बिगिनिंग याचीने झालेली आहे. साऊंड मात्र याचं वॉवेल साऊंड आहे. म्हणून इथं आर्टिकल आपल्याला इथं काय वापरावं लागेल? अन आर्टिकल वापरावं लागेल. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे? करेक्ट आहे. याच्यामध्ये आवर असेल, ऑनररी असेल, हे जे शब्द आहेत, ऑनेस्टी असेल, यांची बिगिनिंग याचीने झाली, परंतु यांचं साऊंड मात्र वॉवेल साऊंड सारखा आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्याला वनरक्षक भरती 2023 आहे आणि इथं रिकाम्या जागी फील करायचं आहे. डॅश मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट. आता त्या मँगो विषयी बोलत आहेत, जे मँगो कोण? विजयनं आणलेला आहे. म्हणजे इथं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन झाली. मँगो एक कॉमन नाउन आहे, परंतु इन्फॉर्मेशन मात्र स्पेसिफिक असल्यामुळे इथं आर्टिकल कोणता घ्यावं लागेल? द घ्यावं लागेल. कारण द मँगो विच बॉट टुडे इज व्हेरी स्वीट.
हा, तर इथं पर्टिक्युलर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असल्यामुळे आर्टिकल इथं कोणतं वापरायचं आहे, द आर्टिकल इथं वापरावं लागेल आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं यू विल हॅव टू वेट फॉर डॅश अवर टू सी द सनसेट. इथं पहा अवर आहे, आपल्यालाही माहित आहे, आताच बोललो आपण, वनरक्षक भरती 2023 चा क्वेश्चन आहे. आवरला इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, एम घ्यावं लागेल, कारण याची बिगिनिंग एचने झाली, साऊंड मात्र वॉवेल साऊंड असल्यामुळे इथं ऑप्शन काय आहे, 4 नंबरचा काय इथं करेक्ट आहे. त्यानंतर पहा वनरक्षक भरती 23 चाच क्वेश्चन आहे, रिकाम्या जागी योग्य तो आर्टिकल भरायचा आहे. ही डिड नॉट गो टू वर्क, तो कामावर गेला नाही. ही हॅड डॅश फेवर, स्लाइट फेवर म्हणजे हलका ताप असणे. आता इथं फेवरला आर्टिकल वापरत नाही, पण स्लाइट ऍडजेक्टिव्ह आहे, हलका ताप, म्हणून तिथं आपण ऍडजेक्टिव्ह कोणतं वापरलेलं आहे, ए वापरलेलं आहे, प्रोनाउन्सिएशन आणि त्याचा साऊंडचा विचार करून. ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथून सुरू होतात तलाठीचे प्रश्न, जे तलाठी 2023 मध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत. 11वा प्रश्न आहे, तिथं आर्टिकल फिल करायचा आहे. कॅन यू एक्सप्लेन डॅश कन्सेप्ट ऑफ ए फॉरियर ट्रान्सफॉर्म. आता इथं त्या कन्सेप्ट विषयी बोललेलं आहे, जी कन्सेप्ट एक स्पेसिफिक कन्सेप्ट आहे ही, म्हणून जेव्हा विशिष्ट माहिती सांगितलेली असते तिथं आर्टिकल कोणता, द वापरतात. ऑप्शन नंबर 4 काय आहे करेक्ट आहे. तुम्हालाही माहित आहे येत्या काळामध्ये तलाठी भरती होणार आहे, त्या तलाठी भरतीमध्ये आर्टिकलवर आधारित प्रश्न असतात. भले एमपीएससी जरी परीक्षा घेत असेल तर अभ्यासक्रम मात्र तोच राहणार आहे आणि तोच ग्रामरचा भाग राहणार आहे. प्रश्न विचारण्याचा प्रकार थोडाफार चेंज असू शकतो, तर एक लक्षात ठेवा. तर इथं मागच्या वेळेस TCS ने घेतलेले क्वेश्चन्स होते, त्या क्वेश्चनची इथे प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आर्टिकल फिल करायचं आहे. मधु वॉज डॅश पर्सन, फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तुम्हालाही माहित आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड जे असतात हे क्रमवाचक संख्या असतात, आणि जेव्हा क्रमवाचक संख्या असतात तेव्हा आर्टिकल मात्र कोणतं, डेफिनेट आर्टिकल द यूज करतात. हा सुद्धा 2023 तलाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पहा, द आयडिया ऑफ डॅश युनिव्हर्सिटी इज डिफरंट इन द करंट इरा ऑफ डिजिटलायझेशन. युनिव्हर्सिटी ए वापरतो आपण, आयनचा वापर इथं होत नाही का. एक तर युनिव्हर्सिटी शब्द युने सुरू होतो आणि याचा साऊंड जो आहे, साऊंड कोणता आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, ही हॅज डॅश कॅट अँड डॉग ॲज पेट्स. आता इथे कॉमन इन्फॉर्मेशन आहे, कॅट सी ने बिगिनिंग झाली, कॉन्सोनंट साऊंड आहे. डॉग इथं सुद्धा काय आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन पहा 15वा, इथं मोस्ट रिकाम्या जागी योग्य तो आर्टिकल फिल करायचा आहे. तलाठी 2023, मानव ब्रोक डॅश कप माय मदर बॉट. आता इथं कप कॉमन नाव नाही, पण त्या कपाविषयी अधिक माहिती सांगत आहे. कोणता कप, जो कप माझ्या आईने आणलं होतं. हा, आता इथं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन झाल्यामुळे इथं आपल्याला द आर्टिकल घ्यावं लागेल. इथं फक्त एवढंच राहिलं असतं, मानव ब्रो कप, तर इथं एक घेतलो असतो आपण, पण त्या कपाविषयी अजून डिटेल्स माहिती आहे. माय मदर बॉट, तो कप जो माझ्या आईने आणलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर इथं काय आहे 3 जो आहे हा काय आहे इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 16वा आहे, तलाठी भरती 2023 तेच आहे. शी इज स्टडिंग इन डॅश युनिव्हर्सिटी 50 माइल्स अवे फ्रॉम हर होम. युनिव्हर्सिटी कॉमन इन्फॉर्मेशन आहे आणि इथं युने बिगिनिंग झाली, म्हणजेच आर्टिकल कोणता, ए वापरतो आपण. आता यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्याला की बरेच शब्द जे आहे यू एच ने बिगिन होणारे मागच्या वेळेस जे काही पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये आलेले आपल्याला दिसतात. तर इथं ऑप्शन नंबर 3 काय आहे हा करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा, इथं कॅन यू सी एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ऍट द एअरपोर्ट. इथं आपल्याला काय आर्टिकल फिल करायचं आहे आणि तलाठी भरती 2023 इथं द आर्टिकल इथं घेणं एक्सपेक्टेड आहे, कारण इथं कॅन यू सी द एरोप्लेन, म्हणजे कॅन यू सी द एरोप्लेन तुम्ही पाहू शकता का, स्टँडिंग ऑन द रनवे ऍट द एअरपोर्ट, म्हणजे स्पेसिफिक त्या आपल्याला प्लेन विषयी विचारत आहे. तर इथं ऍक्च्युली एक्सपेक्टेड आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 1 डेफिनेट आर्टिकल इथं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतरचा पहा नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य तो शब्द फिल करायचा आहे. आय एम प्लॅनिंग टू टेक डॅश ब्रेक. आता इथं टेक ए ब्रेक घ्यावा लागेल, बी कॉन्सोनंट आहे, साऊंड सुद्धा कॉन्सोनंट आहे, आणि इथं द नेक्स्ट सेमिस्टर आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणता वर्ड यूज करायचा आहे, द, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 काय आहे हा करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पहा, इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहे. डेथ इज
इनवेटेबल. पहा मृत्यू कसा आहे, एक अटळ आहे, त्याला टाळता येत नाही. याच्यामध्ये डेथ म्हणल्यानंतर हा ऍबस्ट्रॅक्ट नाउन झाला. इथं आर्टिकल ए, नो आर्टिकल, द, अँड. तर इथं नो आर्टिकल आहे, आर्टिकल येत नाही. म्हणजे ऑप्शन काय आहे याचा? ऑप्शन याच्यातला 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजेच आन्सर नो आर्टिकल येते. इथं नो आर्टिकलसाठी आपण इथं अशा प्रकारे लिहिलेलं आहे. म्हणजे डेथ एक ऍबस्ट्रॅक्ट नाउन असल्यामुळे आर्टिकल वापरता येत नाही. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2023चाच आहे. मिस्टर भीमसेन इज डॅश MP फ्रॉम द स्टेट ऑफ सिक्कीम. MP आहे, इथं आपल्याला NMP घ्यावं लागेल, कारण याची जी सुरुवात MP असं होते. MP म्हणल्यानंतर इथं ए आलेला आहे, वॉवेल साऊंड आलेला आहे. आणि याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जो आर्टिकल वापरलेला आहे तो कोणता आहे? ॲन आहे आणि इंडेफिनिट इन्फॉर्मेशन आहे. MP आहेत, सिक्कीम स्टेट विषयी बोललेला आहे. म्हणजे आर्टिकल इथं आपल्याला कोणतं आहे? ॲन वापरावं लागेल. त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. डू यू यूज डॅश डॅश फोन? आयफोन आहे. इथं ॲन आयफोन म्हणतो कारण बिगिनिंग आयने झालेली आहे. आणि त्याच्यानंतर साऊंड सुद्धा कोणता आहे? वॉवेल साऊंड आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पहा. 22वा क्वेश्चन काय म्हणतो? द युनिव्हर्सिटी इज वन ऑफ डॅश डॅश लार्जेस्ट इन द कंट्री. आता इथं लार्जेस्ट आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, EST आहे, म्हणून आर्टिकल कोणता वापरतो? इथं आपण द आर्टिकल वापरतो. कारण सुपरलेटिव्ह डिग्रीचे युजेस आपण आर्टिकलच्या याच्यामध्ये पाहिलो. ज्या विद्यार्थ्यांना काही युजेस समजले नसेल तर व्हिडिओज आहेत, 1, 2, 3 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये ए, ॲन आणि दचा वापर इथं केलेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2023चा आहे. डॅश फर्स्ट 5 चिल्ड्रन. इथं फर्स्ट क्रमवाचक संख्या आहे, म्हणून इथं आपण ऑर्डिनल नंबरच्या बिफोर काय वापरतो? द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड असे वर्ड्स यूज करतो. द हा डेफिनेट आर्टिकल इथं आपण यूज करतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जे क्वेश्चन पहा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? परहॅप्स द वाइंड फ्लॅग डॅश लिटल ॲज द सन रोज. लिटलच्या अगोदर ए वापरतात. ए लिटल अशी एक छोटीशी फ्रेज पण होते. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे? करेक्ट आहे. हा सुद्धा क्वेश्चन तलाठी 2023ला आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. डॅश फ्लावर्स ब्लूम ओनली इन डॅश मंथ ऑफ मे. इथं आपल्याला द फ्लावर्स घ्यावं लागेल, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असल्यामुळे. आणि इथं पण द येते का? द मंथ ऑफ मे हा सुद्धा विशिष्ट माहिती सांगत असलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 काय आहे? हा करेक्ट आहे. हे एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांचा आपण इथं अभ्यास केलो. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आर्टिकलवर आधारित येत्या काळात ज्या काही परीक्षा होतील त्याच्यावर सुद्धा आधारित 1 किंवा 2 प्रश्न असू शकतो. म्हणून बेसिक चांगली तयारी केला तर तुम्हाला 1-2 मार्क किंवा 1-2 प्रश्न सोडवायला सोपे जातात. तर इथं आपण थांबूयात आणि येत्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये अजून अशाच प्रकारे ग्रामरवर आधारित जे काही PYQs असेल किंवा कॉन्सेप्ट असेल याच्यावर आपण चर्चा करूयात. थांबू. धन्यवाद.